श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री गणेशाय नमः। ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री गुरवे नमः। अधिक अश्विन पुरुषोत्तम मास भागवत कथा पुष्प 13। ओम श्री लक्ष्मी नारायणाभ्यां नमः। प्रकृति पुरुषाय नमः। योगेश्वराय नमः। परमेश्वराय नमः। भागवतात अनेक बाललीला वर्णन केलेले आहेत. त्या लोभसवाण्या आहेत, त्या मधुर आहेत, वाङ्मयीन दृष्टीने अप्रतिम आहेत. पण त्या सगळ्या लीला जर केवळ शब्दार्थांनी पाहिल्या तर त्या लीला कौतुक करण्यासाठी अजिबात वाटत नाही. उदाहरणार्थ लोण्याची चोरी. आता लोण्याची चोरी हा जो प्रकार आहे हा अगदी सामान्य बालकसुद्धा करू शकेल असा आहे. किंवा गोपींची जवळीक, किंवा वस्त्रहरण, किंवा रासक्रीडा, या सगळ्या लीला अशा आहेत की केवळ शब्दार्थावर जर आपण विसंबून राहिलो तर त्यांचं समर्थन करणं तर कठीणच आहे, परंतु उलटी त्याची कुचेष्टा होऊ शकते. कृष्णचरित्र लिहिणाऱ्यांच्या मध्ये या लीलांच्यामुळे सरळ सरळ 2 तट पडलेले. पहिला पक्ष हा लीला, ह्या ज्या लीला आहेत बाललीला, ह्या अनुल्लेखाने टाळतात. त्याच्या उलट दुसऱ्या पक्षामध्ये ह्या लीलांचं वर्णन करण्यातच धन्यता मानली जाते. आता उदाहरणार्थ दुसऱ्या ह्या पक्षामध्ये मीराबाई आहे, किंवा गुलाब महाराज आहेत, किंवा गौरांग प्रभू आहेत. यांच्या बाबतीत असं लक्षात येतं की हे त्या बाललीलांमध्येच रमून गेलेले आहेत. वामन पंडितांच्या मदतीने आणि तुकाराम महाराजांच्या मदतीने काही बाललीलांचं स्पष्टीकरण आपण काल परवा पाहिलं. तुकाराम महाराजांच्या मदतीने आणखी काही बाललीलांचा भावार्थ उलगडून दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. पूर्वी मी बाललीलांच्याकडे दुर्लक्ष करीत असे, पण भागवत सांगायचं अंगावर घेतल्यावर ह्या लीला सांगितल्याशिवाय सुटका नाही. कारण भागवतामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि गाभा असलेला काही जर भाग असेल तर तो या बाललीला आहे. खुद्द भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये ज्याच्यात बाललीला आहेत हा सगळ्यात मोठा स्कंद आहे. तेव्हा ह्या लीला सांगितल्याशिवाय सुटका नाही. बरेच दिवस काही सुचतच नव्हतं काय सांगायचं. बरं, कृष्ण जन्मापर्यंत गाडी आली. पुढच्या फार तर त्याच्या पुढच्या प्रवचनात हे सगळं सांगावर तर लागेलच. स्वतःला ज्याचा खुलासा झालेला नाही अशी घटना सांगायची कशी. मग प्रत्यक्ष हा जो ग्रंथ आहे भागवताचा तो समोर घेऊन बसायचं आणि त्यातले श्लोक आणि त्याचे अर्थ नुसते वाचायचे, असं चालणार नाही. आपल्याला स्वतःला त्याचा अर्थ कळला पाहिजे आणि मगच आपण ते प्रेक्षकांना, श्रोत्यांना सांगू शकू. त्यांनी काही शंका विचारल्या तर त्यांचं समाधान करू शकू. असं विचार करता अचानकपणे एक कल्पना आली की तुकाराम महाराजांनाच आपण याचा अर्थ विचारा. कारण असं आहे की तुकाराम महाराजांनी म्हणे भागवताची 1000 आवर्तनं केली आणि स्वतः तुकाराम महाराज हे गोकुळामध्ये उद्धवाच्या रूपामध्ये होते, अशी वारकऱ्यांची कल्पना आहे. तेव्हा आता हे प्रत्यक्ष तुकाराम महाराजांनाच विचारावं आणि म्हणजे मग आपल्याला पुढचं प्रवचनात देता येईल असा विचार करत होतो. आणि अनंत चतुर्दशीला लवकर गणपती विसर्जन केलं आणि तसाच पुढे देहूला गेलो.
आम्ही अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन इंदोरीजवळ करतो. तेव्हा तसाच पुढे देहूला गेलो. पांडुरंगाचं दर्शन घेतलं, दंडवत टाकला आणि बघतो तर काय, देवासमोर एका खांबाला टेकून तुकाराम महाराज निवांत बसले होते. समोर त्यांच्या 1-2 भाविक बसले होते आणि बुवा त्यांच्याशी बोलत होते. पुढे गेलो, बुवांना नमस्कार केला. या देवा, तळेगावचे पाहुणे आज इकडे कोणीकडे वाट चुकले. मी चाट म्हटलं, महाराज तुम्ही मला ओळखता? हे काही विचारणं झालं. अहो महाराज, पण आपण मला कसं ओळखणार? भागवतावर सध्या तुझी प्रवचनं चालू आहेत ना, मला ठाऊक आहे ते, पण ते राहू दे. आज इकडे कुठे कशी वाट चुकलास? म्हटलं महाराज, आलो होतो तुमच्याकडेच, काहीतरी भागवताविषयी शंका होत्या, त्या विचारायला आलो होतो. तुम्ही म्हणे भागवताची 1000 पारायणं केली आहेत. पण अगोदर तुम्ही मला हे सांगा की हे सगळं तुम्हाला कसं ठाऊक की मी तळेगावला राहतो, मी भागवतावर प्रवचनं करतो वगैरे वगैरे? ते नंतर सांगेल. तू काही विचारायला आलेला आहेस ना, ते अगोदर विचार. म्हटलं महाराज, भागवतात कृष्णचरित्र सांगितलेलं आहे. त्यातही कृष्णाचं बालपण फारच विस्ताराने वर्णन केलेलं आहे. अनेक प्रसंग सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पूतना वध आहे, शकटभंजन आहे, वत्सासूर आहे, बकासूर आहे, अघासूर आहे, धेनुकासूर वध आहे, कालिया मर्दन आहे. हे सगळं आहे. एक वेळ हे सगळं चरित्रात बसू शकतं. एखाद्या माणसाचं चरित्र सांगत असताना त्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत, तर ह्या कृष्णचरित्रामध्ये महत्त्वाच्या गोष्टी आहेत असं म्हणून हे चरित्रात बसू शकतं. एका बोटावरती गोवर्धन पर्वत उचलला हेही आम्ही समजू शकतो. पण इतर जे काही वर्णन आहे ना, उदाहरणार्थ लोणी चोरणं, मडकी फोडणं, उखळबंधनाची कथा, गोपींच्या खोड्या करणं किंवा गोपींशी रासक्रीडा करणं, यात कसलं आलं आहे चरित्र? तुकाराम महाराज म्हणाले, ठीक आहे, तुला हे चरित्र वाटत नाही ना, सोडून दे. जे आपल्याला पटत नाही ते सांगूच नाही. गोपाल कृष्ण महाराज की जय. तुकाराम महाराजांचा स्वर थोडा नाराजीचा वाटला. मी म्हटलं, महाराज रागवू नका. अहो तुम्हीच असं म्हटल्यावर आम्ही कुठे जावं? भागवत सांगायचं अंगावर घेतलं आहे ना, आणि कळत तर काहीच नाही. महाराजांनी डोळे मिटले, देवाकडे हात जोडून विठ्ठल 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 असा गजर केला. माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, हे फार चांगलं बोललास. मगाशी म्हणालास की काही लीला चरित्र म्हणून सांगणं हे चूक आहे. म्हटलं, प्रवचनं करतोस, 4 लोक कौतुक करतात, चढून गेलास की काय? एक लक्षात ठेव, आपल्याला कळत नाही हे कळलं म्हणजे कळायला लागतं. आता तुझ्या शंका, तुझी पहिली शंका काय आहे? त्याच्यात ते अगोदर उखळाला बांधलं त्याविषयी सांगतो. मला सांग, त्यातला कुठला भाग तुला अलौकिक वाटतो? लहान मुलांना बांधून ठेवत नाही? एखाद्या मुलात उखळ ओढण्या इतकी शक्ती असू शकत नाही? आणि त्या 2 झाडांच्या मधून नेताना, ते उखळ नेताना ते वृक्ष मोडून पडले असं सांगतानाच ते वृक्ष म्हणजे शापित राक्षस होते, हे भागवतामध्ये सांगून ठेवलेलं आहे. ही कथा लौकिक आहे असं भागवताचं म्हणणं आहे का? उलट आपण अवतार आहोत ही गोष्ट श्रीकृष्णांनी गोकुळात लपवलेली नाही. गोकुळामध्ये उलट त्यांचा असा प्रयत्न होता की यांना दाखवावं की मी परमात्म्याचं स्वरूप आहे. जन्माच्या वेळी तर ते चतुर्भुज रूपातच प्रकट झाले. पुन्हा आई देवकीला सांगितलं की मी अवतार आहे, हे तुम्हाला सगळ्यांना समजावं म्हणून मी या चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झालेलो आहे. गोकुळात आपलं अवतार स्वरूप लपवलं त्यांनी. याचं कारण यशोदेने आईच्या भूमिकेतून त्यांचं संगोपन करावं म्हणून. इथेही हळूहळू आपल्या दिव्यत्वाची जाणीव ते करून देतच होते. गोकुळात सुरुवातीलाच हा भगवंताचा अवतार आहे हे कळलं असतं तर भगवंतांचा कार्यभाग कसा साध्य झाला असता? आता एवढं हे सगळं सांगितलं, आता सांगू तुझा आक्षेप काय आहे? महाराज, त्या कथेत असं आहे
की जेव्हा श्रीकृष्णाला बांधून ठेवायचं ठरलं, तेव्हा त्याला बांधण्यासाठी जे दावा आणलं ते काही पुरेना. चमत्कार असा झाला की गोकुळातली सर्व दावी आणली तरी ती 4 बोटं कमीच पडली. कृष्ण भगवान होते हे मान्य करूनही विचारावं असं वाटतं की दाव्याचा हा जो चमत्कार आहे, हा सांगण्याचं भागवताचं प्रयोजन काय? चांगला प्रश्न विचारलास. या वर्णनाद्वारा भागवतकारांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. काय महत्त्वाची गोष्ट? ती ही की भगवंताचा विग्रह आणि आपण सामान्य जीव यांचे विग्रह यांच्यात फरक आहे. विग्रह म्हणजे शरीर. आपली शरीरं जी आहेत ती मलिन आहेत, ती अविद्यात्मक आहेत, ती अज्ञानात्मक असल्याने आपलं आत्मसामर्थ्य हे अविद्येने झाकलं गेलेलं आहे. आपणही परमात्मा आहोत, परंतु आपलं सामर्थ्य हे आत्मसामर्थ्य हे अविद्येने झाकून गेलेलं आहे आणि त्यामुळे आपलं शरीर जड आहे. आपल्याला आपल्या शरीरात काही फरक करता येत नाही. पण भगवंताचं तसं नाही. भगवंताचं शरीर शुद्ध सत्वाचं बनलेलं आहे. भगवंताचा विग्रह आणि आपलं शरीर यातला फरक ज्ञानोबारायांनी फार छान सांगितलं आहे. तुला सांगू का? कान्होबा तुझी घोंगडी चांगली, अरे कान्होबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगली रे कान्होबा तुझी घोंगडी चांगली. आता तुझी ही घोंगडी ही चांगली आहे आणि आम्हाला मात्र वांगली म्हणजे काहीतरी दिलेली आहे. तुझी घोंगडी कशी बनलेली आहे? स्वगत सच्चिदानंदे मिळोनी शुद्ध सत्व गुण विणली रे, अशी तुझी घोंगडी आहे. षड्गुण गोंडे रत्नजडित तुझं श्याम सुंदरा शोभली रे. तेव्हा कृष्णाचं शरीर शुद्ध सत्वाचं असल्याने ते लहान मोठं करणं त्याला शक्य आहे. अरे श्रीकृष्ण तर स्वतः भगवंत अवतार होते, पण आपल्याकडचे साधे योगी जे असतात हठयोगी, ते सुद्धा जर शरीर लहान मोठं करू शकतात तर मग भगवंताला काय अशक्य आहे? तेव्हा आपण कोण आहोत ह्याची जाणीव गोकुळात व्हावी म्हणून त्याने हा एक चमत्कार केला. आता तुझ्या अगोदरच्या आक्षेपांचं निराकरण करतो. माझा एक अभंग आहे, तुला आठवतं का? तो अभंग म्हटलं कुठला अभंग? म्हणाले तो अभंग असा आहे, ये दशे चरित्र केले नारायणे. म्हटलं हो आठवतं की, सांगू वाचून म्हणून दाखवू? म्हण बरं. ये दशे चरित्र केले नारायणे, रांगत आहे गोधने राखत आहे, हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे, आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने, केला नारायणे अवतार. गोपाल कृष्ण महाराज की जय. म्हटलं माझा अर्थ सांगू का? सांग की. म्हटलं ये दशे म्हणजे ह्या अवस्थेमध्ये, इथे दशा म्हणजे अवस्था, अशी कशी आपण म्हणत नाही का, अशी कशी दशा झाली तुझी, म्हणजे इथे ये दशे म्हणजे या अवस्थेत नारायण म्हणजे भगवान श्रीकृष्णाने चरित्र म्हणजे अगम्य अशी लीला केली. महाराजांनी मांडवलेलं म्हणाले बरोबर. आणि माऊली ही चरित्रच म्हणते बरं का. माऊली काय म्हणते? अगम्य लीला असंच म्हणते. माऊली म्हणतात, देवीची देवा चरित्र तुझे आपण काय जाणीजे. आणि एकनाथ महाराजही तेच म्हणतात. ते म्हणतात, बहुत अवतारी अवतारीला देवो, परी या अवतारीचा नवलाओ, देवा न कळे अभिप्रावो, अगम्य पहा हो हरिलीला. म्हणजे देवाने अनेक अवतार घेतले, पण ह्या अवताराचं नवल असं की ह्या अवतारात त्यांनी अगम्य अशा लीला केल्या. कशा लीला केल्या? अगम्य म्हणजे ज्या तुम्हाला सहजासहजी कळणार नाही अशा सांकेतिक भाषेमध्ये त्यांनी ह्या लीला केल्या. आता ह्या लीला कोणत्या अवस्थेत केल्या? तर रांगत आहे गोधने राखत आहे, म्हणजे रांगत असताना
आणि गोधने राखत आहे म्हणजे गायी राखत असताना जन्मापासून कंसाला ठार मारण्याकरता मथुरेत जाईपर्यंत भगवंतांचं आयुष्य गोकुळात गेलं. म्हणजे ते किती वयाचे होते? साधारणपणे 7 वर्षाच्या त्यांच्या आयुष्यामध्ये ते गोकुळात होते. त्यानंतर म्हणजे 7व्या वर्षी ते 8व्या वर्षी या दरम्यान त्यांनी कंसाचा वध केला मथुरेमध्ये. तेव्हा जे ते मथुरेला गेले त्यानंतर पुन्हा गोकुळात आले नाही. पण तोपर्यंत ते गोकुळात होते. म्हणजे साधारणपणे 7 वर्षाच्या आयुष्यभर 7 वर्ष ते गोकुळात होते. ह्या वर्षाच्या आयुष्याचे 2 भाग पडतात. एक म्हणजे रांगत असतानाची अवस्था म्हणजे रांगत आहे, आणि दुसरं म्हणजे थोडं मोठं झाल्यावर वृंदावनामध्ये यमुनेकाठी गुरं राखण्याची अवस्था. त्याला आम्ही असं म्हणतो की गोधने राखत आहे. आणि कृष्णचरित्र इथेच संपत नाही. संपूर्ण कृष्ण जीवन हे चरित्रच आहे. निजधामाला जाईपर्यंत भगवंतांनी अलौकिक पराक्रम केले, पण गोकुळातलं जे कार्य होतं भगवंतांचं ते त्यांनी बालवेश धारण करून उरकलं. बाळपणी हरी खेळे मथुरे माझारी, पायी घागरिया सरी कडदोरा वाकी, मुख पाहे माता सुख न समाये चित्ता. किंवा रांगत रंगणी चोरीत लोणी, धावोनी धरिती गवळणी, बांधिती चरणी देती गाऱ्हाणी यशोदे साजणी. किंवा जाई घेऊनी कांबळी काठी, गाई वळी वेणुपाठी. हे सगळं सांगत असताना साक्षात कृष्णरूप तुकाराम महाराजांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं असावं, कारण त्यांनी डोळे मिटले आणि थोडा वेळ त्यांची भावसमाधी लागली. गोपाल कृष्ण महाराज की जय. डोळे उघडल्यावर मी म्हटलं, महाराज दुसरं कडवं असं आहे की ज्याच्यावरती माझा आक्षेप आहे. हे दुसरं कडवं आहे की हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे. या कडव्यात तुम्ही सोंग हा शब्द कसा काय वापरला? कारण आमच्या आजकालच्या मराठीत सोंग हा शब्द आम्ही कुत्सितपणे वापरतो. त्याचा अर्थ आम्ही नेहमी सोंग आहे, कसलं सोंग घेतलंयस असं म्हणतो. तुकाराम महाराज म्हणाले, अरे तो शब्द मी मुद्दाम वापरला आहे. याचं कारण त्यातून मला कृष्णचरित्रातल्या 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. सोंग हा शब्द कुणाच्या रूपात वापरला जातो? आपण काय म्हणतो की कुठलं सोंग घेतलंस रे आज, कसलं सोंग करून आलास रे आज. तर सोंग हा शब्द बहुरूप्याच्या संदर्भात वापरला जातो. आजकाल या बहुरूप्यालाच नट असं आपण म्हणतो. नट असं झालेलं आहे. असे 2 नट नाटकात राजा राणीची भूमिका वठवत असतात. पूर्वी दोघेही पुरुष असत, पण जो राजा झालेला असतो तो राणी झालेल्या नटाला प्रिय म्हणून बोलतो, आणि राणी झालेला जो असतो तो नाथ म्हणतो. म्हणजे असं की तोंडाने जरी नाटकामध्ये तो प्रिय किंवा नाथ असं म्हटलं तरी त्यांच्या अंतःकरणात ते विकार नसतात. कारण आपण राजा राणी नसून आपल्या मूळ स्वरूपाची त्यांना मूळ नेहमी कल्पना असते. त्यामुळे ह्या नटांचं मन विकारी होत नाही. मनात विकार उत्पन्न न झाल्याने त्यांना नाटकातल्या क्रियांची सुखदुःखादी फळं भोगावी लागत नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांनीच हे सांगून ठेवलं आहे. ते म्हणतात, जैसी बहुरूपियांची रावो राणी, स्त्री पुरुष भावो नाही मनी, परी लोकसंपादनी तैसेची करीती. म्हणजे काय की कृष्णाचं बाल म्हणून वागणं, त्याचं चोरी करणं, त्याचं खेळ खेळणं, त्याचं राक्षसांना मारणं, हे सगळं सोंग होतं. आपल्या शरीराशी तादात्म्य नसल्याने ही सर्व कर्म करूनही कृष्ण आपला मुक्तच होता. भगवानच गीतेत म्हणतात ना की माझे अजत्वे जन्मणे, अक्रियताची कर्म करणे, हे अधिकार जो जाणे,
तो परममुक्त. तेव्हा सोंग या शब्दाने मला भगवंताची अलिप्तता सांगायची आहे. बरं, एवढ्यावर हे चरित्र संपलं नाही. ह्यात ज्या दोन अवस्था आहेत म्हणजे रांगण्याची आणि गुराख्याची, ह्या ओलांडून गेल्यावर सुद्धा भगवंताच्या कर्तृत्वाला खंड पडला नाही. निजधामाला जाईपर्यंत अलौकिक असे पराक्रम केले. उदाहरणार्थ मथुरेचं राज्य बळकावून बसलेला कंस, त्याला ठार मारलं, पण स्वतः राज्यावर बसला नाही. पुन्हा उग्रसेनालाच राज्य दिलं. द्वारकेत राज्य स्थापन केलं, द्वारका उभारली, पण आपण द्वारकेमध्ये राजा बनला नाही. पांडवांना मदत करून जरासंध आणि कौरवांचा बिमोड केला. अर्जुनाला निमित्त करून सगळ्या जगाला गीतारूपी बोध दिला, पण स्वतः त्याच्यात कुठेही गुंतले नाही. असा जो अलिप्तपणा आहे भगवंताचा, तो मला सोंग या शब्दातून दर्शवायचा आहे. पण हे सगळं तू सांगू शकतीस, म्हणून मी म्हणतो पुढेही बहुत करणे आहे. गोपाल कृष्ण महाराज की जय. आणि वर्माची गोष्ट अशी आहे की हा सगळा जो नारायणाचा अवतार आहे, हा धर्मसंस्थापनेसाठी त्यांनी केलेला आहे. माझं एका शंकेचं समाधान तर झालं, पण मी विचारलं, महाराज माझी दुसरी एक शंका आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे बुद्धीला आकलन होण्याला कठीण अशा घटना म्हणजे चरित्र, आणि अशा घटना भगवान श्रीकृष्णाने धर्मसंस्थापनेच्या हेतूने पार पाडल्या. आता हे लक्षात आलं आणि पटलं. तरी पण एक शंका अशी आहे की काही लीला ज्या आहेत त्याच्यामध्ये धर्मसंस्थापना किंवा ह्या अशा तऱ्हेचं काही वेगळेपण असं कसं समजायचं. आता तर तुम्ही आत्ताच मला जो एक अभंग सांगितला त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की रांगत रंगणी चोरीत लोणी धावोनी धरिती गवळणी, तर बांधिती चरणी देती गार्हाणी यशवदे साजणी. किंवा नामदेव महाराज म्हणतात, परब्रह्म निष्काम तो हा गवळी या घरी वाक्या वाळे अंधकृष्णा नवनीत चोरी. आता ह्या सगळ्या अभंगातून रांगत असताना श्रीकृष्ण लोण्याची चोरी करत असे असं सांगितलेलं आहे. आता ह्यात अलौकिक असं काय आहे, सगळीच लहान मुलं रांगतात, सगळ्याच अवस्थेमध्ये लोणी नाही तर इतर काहीतरी पदार्थ तोंडात घालतात, आणि त्यातही नवनीताची चोरी करतो. चोरी करणं यात काय चांगलं आहे हो? चोरी करणं काही चांगलं आहे का? लक्षात घे, इथे रांगत असताना श्रीकृष्ण चोरी करीत असत असं म्हणत, पण चोरी फक्त लोण्याचीच करीत, इतर काही वस्तू चोरल्याचा आरोप त्यांच्यावर कोणीही करीत नाही. आता ही चोरी नारायण करतोय आणि तिचं वर्णन थोर संत महात्मे करतायत, तेव्हा हे एक रूपक आहे. हे तुला वेगळं सांगायला नको आहे. संतांना या चोरीच्या रूपकाने एक वेगळीच गोष्ट सांगायची आहे बरं का. सर्व संत महात्मे हे जगाला कंठरावाने उपदेश करत असतात की चोरी करू नका. ते ज्या अर्थी या चोरीचं कौतुक करतायत लोण्याच्या, त्या अर्थी ही व्यवहारातली चोरी नाही हे निश्चित. आता तू मला काही अभंग उदाहरण म्हणून ऐकवलेस, पण माझेच दुसरे अभंग आहेत. माझा एक अभंग आहे, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, किंवा निर्मळ चित्ते झाली नवनीते पाषाणा पाजर फुटती रे. ते लक्षात आलं का? हो, काय लक्षात आलं? हेच की चित्ताला लोण्याची उपमा दिली. सज्जनांचं भक्तांचं जे चित्त आहे हे रजतम गुणांचे दोष जाऊन शुद्ध सत्वात्मक बनलेलं लोणी आहे. श्रीकृष्ण चोरत असलेलं हे लोणी म्हणजे नवविधा भक्तीने शुद्ध आणि सात्विक बनलेलं चित्त होय. आणि महाराज, आता मला आठवलं की भगवान श्रीकृष्ण चित्ताची चोरी करतात असंच तुम्ही सरळ सरळ म्हटलं आहे की काय बरं तो अभंग, हां, चित्त चोरीले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुडध्वजे. एवढं कसं लक्षात आलं नाही बा?
चित्ताची चोरी आहे असा निष्कर्ष काढण्याला आणखीन एक अभंग आहे. माझी शिरोनिया नवनीत खाये, कवाडते आहे जैसे तैसे, जैसा तैसा असे अंतर्बाह्यातकारी म्हणून चोरी न सापडे. म्हणजे कवाड बंद आहे तरी लोणी चोरतो, याचा अर्थ चोर आतलाच असला पाहिजे. आणि मग चोरी कशी सापडणार? हा चोर सगळ्यांच्या हृदयात आहेतच, म्हणून यांनी केलेली चोरी सापडत नाही, कारण तो सगळ्यांच्या चित्तात आहे. पटलं महाराज. पण महाराज चोरीसारखं वाईट रूपक द्यायची काय जरूर होती? कृष्णाने लोणी मागून खाल्लं किंवा कशाच्या बदल्यात घेतलं असं म्हणायला काय हरकत होती? या असल्या रूपकाने आमच्यासारख्या अज्ञ लोकांच्या मनात नको त्या शंका उपस्थित होतात. असं आहे, रूपक करताना त्याच्या बरं वाईटपणापेक्षा त्या रूपकाचं साधर्म्य महत्त्वाचं आहे. लोकांना कळत नाही म्हणून उत्कृष्ट साहित्य करण्याचं सोडून द्यायचं का? एकदम पटलं. आता चित्तचोरच म्हणतो की महाराज तुम्ही असं, आपण चित्तचोरच म्हणतो की नाही महाराज, तुम्ही असं उलगडून दाखवलं ना की हे सगळं कसं सूर्यप्रकाशातल्यासारखं स्वच्छ दिसायला लागतं. आता बघा ना, आपण कितीही प्रलोभनं दाखवली तरी आपलं चित्त भगवंताकडे जातं का? जात नाही. मन हे विषयात इतकं गुंतलेलं आहे की देवाकडे ते जबरदस्तीने सुद्धा जात नाही. आपण 2-2 तास नाक धरून बसतो, देवाच्या समोर बसतो, पण आपलं चित्त भगवंताकडे जातं का? जात नाही. भक्ताच्या मग ते कसं भगवंताकडे जाईल? तर भक्ताच्या नकळत देवाला ते आपल्याकडे खेचावं लागतं आणि मालकाच्या नकळत त्याची वस्तू उडवायची म्हणजे चोरी. इथे योगयागाच्या खडतर साधनांच्या भानगडीत न पडता भगवंताने गोकुळातल्या लोकांचं चित्त विनासायास आपल्याकडे आकृष्ट करून घेतलं. बरोबर ना? अगदी बरोबर. पण मग महाराज गोकुळातल्या लोकांच्यावर ही खास कृपा काय म्हणून झाली? तसंच भगवंताच्या गोधन राखण्याच्या अवस्थेतल्या लीलांचं रहस्य काय आहे हे मला कृपा करून सांगा. आता माझ्या विश्रांतीची वेळ झाली, पुन्हा केव्हा तरी. आज तुला एक प्रवचन करण्या इतपत ऐवज मिळालेला आहे, तेव्हा मी आता थांबतो. पण त्यांना थांबण्याची उसंत न देता म्हणाला, महाराज थांबा थांबा, हे एक राहिलंच की. मला तुम्ही ओळखलं कसं आणि मी प्रवचन करतो हे तुम्हाला कळलं कसं? महाराज हे कळल्याशिवाय मी आपले पाय सोडणार नाही. गाई राखताना कृष्णाने केलेल्या लीला समजून घ्यायला मी पुन्हा केव्हा येईन, पण ह्या 2 गोष्टींचा खुलासा मात्र न केला तर महाराज मला काही सुचणार नाही. तुकाराम महाराजांनी एक सुस्कारा सोडला, वीणा गळ्यामध्ये नीट घालत म्हणाले, भगवंताच्या जन्मजन्मांपासूनच्या भक्तांनीच त्यावेळेला गोकुळात गोपी म्हणून अवतार धारण केला होता. इतकंच काय, पण त्यावेळच्या गायी, वृक्ष, वेली ह्यासुद्धा भगवंताच्या पूर्वीच्या भक्त होत्या. तुला हे माहीत असायला पाहिजे. भागवतात ते दिलेलं आहे. कोणती गोपी कोणत्या पूर्वजन्मात कोण होती हे सगळं दिलेलं आहे. हो हो, आठवलं मला. आणखी एक गोष्ट आठवली. तुम्हीसुद्धा त्यात होता. रामावतारामध्ये अंगद आणि कृष्णावतारामध्ये उद्धव. बरोबर? गोपाल कृष्ण महाराज की जय. महाराजांनी एक सुस्कारा सोडला, वीणा गळ्यात घालत म्हणाले, भगवंताच्या जन्मापासूनच्या भक्तांनीच गोकुळात गोपगोपी म्हणून अवतार धारण केलेला होता. इतकंच काय, पण गायी आणि वृक्षवेलीसुद्धा ह्या त्यांच्या पूर्वीच्या भक्त होत्या. तुला हे माहिती असायला पाहिजे. भागवतात ते दिलेलं आहे. कोणती गोपी पूर्वजन्मात कोण होती हे सगळं दिलं आहे. हो हो, आठवलं मला. आणखी एक गोष्ट आठवली. तुम्हीसुद्धा होता त्यात. रामावतारामध्ये तुम्ही अंगद होता आणि कृष्णावतारामध्ये उद्धव. बरोबर? माझं बोलणं डावलून महाराज म्हणाले, तुला तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हवं का नको? अर्थात हवं. तुला माऊलीची ओवी आठवते का? माऊलीची ओवी आहे, तो मी एक वेळ नसे वैकुंठात, नाही सापडत भानुबिंबी, परी जे का माझा अखंड बरवा करीती पांडवा नामघोष, हारपता मज शोधावे तेथेच
तयापाशीच साच सापडे मी. थोडक्यात काय, जिथे जिथे माझा नामघोष चालतो तिथे तिथे मी म्हणजे श्रीकृष्ण असतोच. बाललीलांचं रहस्य जाणून घ्यायला माझ्याकडे येण्याची प्रेरणा त्यांनीच तुला दिली भगवंतानी, आणि तू येणार हे मला ठाऊक होतं. मी तुझी वाटच पाहत होतो. भगवंताच्या या कृपेने माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. समोरचं काही दिसेना झालं आणि त्या गडबडीत तुकाराम महाराज अंतर्धान पावले. गोपाल कृष्ण महाराज की जय. श्रीकृष्णार्पणमस्तु. इदं मम